रजिस्टरवरून पैसे पाहून तुमच्या बी मनात विचार पडला असेल की हे लोक काय करू राहिले असतं. चला तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. सगळ्यात पहिले केला आपण आपला ग्रुप जमा केल्याच्या नंतर मग आपण केली आपल्या कामाला सुरुवात. कारण की ग्रुप नसला तर आपलं काही डोकं चालत नाही. ते मग पर्सनल काम असो की गावातील काम असो, यायचं तर काही अलगच चालू होतं. हे जसं काही गार्डनमध्ये फिरत होते गळ्यात हात टाकून. मग आपण आलो मास्तरीनबाईकडे. तर मास्तरीनबाईचं चालू होतं रांगोळी काढणं. तर सगळे पोरं असे पाहत होते जसं काही मास्तरीनबाई शाळेतच शिकवू राहिल्या. मग त्याच्या बादमध्ये आपण त्याला सांगलं वर्गणीच्या बाऱ्यात. मग त्यांना आपल्याला वर्गणी दिली. मग आपण इथं खिचडी बनवणाऱ्या बाईकडे आलो, त्यांनी बी आपल्याला वर्गणी दिली. मग तिथून पैसे घेऊन हा आपला रोशन तर चालत होता व पैसे मोजत. त्याच्या बादमध्ये आपल्याला एकदम सस्ता शाहरुख खान दिसला. तो की आपला मित्र आहे, तुम्ही तर त्याला ओळखतच असता. मग आपण आलो इकडे विशालच्या घरी. सांगायचं काम पडलं नाही कारण की रात्री मीटिंगमध्ये हे आले होते. मग आपण त्यांच्याकडून वर्गणी घेतली व त्याचं नाव लिहून घेतलं. मग त्याच्या बादमध्ये आम्ही बसलो चर्चा करत की आता कोणचे घरं बाकी आहे. तर मग डिसाईड करून आम्ही लगेच निघलो त्याच्याकडे निघलो. तर थोडंफार चालू होती मस्ती करणं इकडे, कारण की मस्तीशिवाय तर काही दिवस जात नाही. मग यायच्या यारानं तर काही खतम व्हायचं नावच घेत नव्हतं. यायचं चालूच होतं व जसं होतं तसं. मग त्याच्या बादमध्ये आलो आपण सिद्धार्थ भाऊच्या घरी. यायच्याकडून पैसे घेतले. मग त्याच्या बादमध्ये आपण यायचे नाव लिहून घेतले, कारण की आता तर सगळ्या गावातले पैसे जमा झाले होते. आम्ही सर्व चाललो होतो विहाराकडे. तेवढ्यात पियाले दिसले आपले सरपंच. मग आम्ही सर्व इकडे आलो. पाहतो तर दिवाळीची लाईटिंग बसवणं चालू होती, ते पण स्वतः सरपंच येथे येऊन. हे आमच्या गट ग्रामपंचायतचे एकमेव असे सरपंच आहे की जे ग्रामपंचायत सोडून गावामध्ये स्वतः फिरता व तेथील गावाचा विकासाच्या योजना करता आणि लोकांवर सुद्धा लक्ष देता की यांना कशाची गरज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पार्ट 2 करता कमेंट करा व मला फॉलो करायला विसरू नका.